नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। तर मी सध्या नगरमध्ये आहे आणि नगरचा किल्ला जो आहे सुप्रसिद्ध निजामशाहीची राजधानी, तो किल्ला आज सुंदरपणे आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर जसा पुरंदरचा किल्ला आर्मीच्या अंडरमध्ये येतो, तसंच हा किल्लासुद्धा आर्मीच्या अंडरमध्ये येतो। तर जे काही फॉर्मॅलिटीज असतील ते पूर्ण करून आपण किल्ल्यात आता आज जाऊया। किल्ल्यांचे प्रमुख 3 प्रकार आहेत: गिरिदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग। भुईदुर्ग अर्थातच जमिनीवरचा किल्ला म्हणजेच भुईकोट। महाराष्ट्रात भुईदुर्गाचे प्रमाण कमी आहे। अशा भुईदुर्गांपैकी अहमदनगरचा भुईकोट हा गेल्या 500 वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे। तर मित्रांनो, नगर किल्ल्याला आपण आत शिरलो आहे आणि नगर किल्ल्याची जी तटबंदी आहे ते पाहत आता वरती चाललो आहे। आर्मीने बेसिक जे काय आधार कार्ड आहे ते तुम्ही तिथून एंट्री करू शकता। आणि या बुरुजावर चढल्यानंतर सुंदरपणे आपण हा किल्ला निहाळू शकतो। तर सुंदरपणे अशी एक तटबंदी आहे ही, आणि इथं खाली आर्मीची आधार कार्ड आहे ते सगळे डिटेल्स तुमची घेतली जाते। तर आता तटबंदी पाहत आपण जाऊया पुढे। इथं काही बेसिक माहिती दिली आहे किल्ल्याबद्दल, आणि इथं आपला भारत देशाचा झेंडा लागतो। येथील ते आर्मी कर्मचारी सांगत होते की इथला झेंडा एकदाच लागला आहे, त्यानंतर इथं कुठल्याही प्रकारचा फ्लॅग आपल्या देशाचा लावलेला नाही आहे। सुंदरपणे ही तटबंदी आहे आणि इथून हा नगरच्या किल्ल्याचा बाहेरचा रस्ता आहे। आपण नगरच्या किल्ल्यामध्ये आहोत आणि हे जसं देवगिरी किल्ल्याला खंदक खोदलेलं होतं तशाच प्रकारचं हे खोल असं खंदक आहे। इथं कोणी बी हे खंदक पार करून येऊ शकत नाही सुंदरपणे। आणि इकडच्या साईडला पूर्णपणे तटबंदी आहे आणि हा बाहेरचा एक रस्ता आहे आणि असं खोल असं हे खंदक आहे। जेव्हा युद्धाच्या वेळेस पूर्णपणे इथं पाणी असायचं, पाण्यामध्ये मगरी आणि बाकीचे जे प्राणी आहेत जीव घेणारे सोडले जायचे, जेणेकरून शत्रू आत येऊ शकणार नाही। तर हळूहळू आपण आता एक्सप्लोर करत जाणार आहोत। तर अशा प्रकारचं हे इथं बुरुज आहे, हा प्रत्येक ठिकाणी, आणि एक खंदक मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर ते खंदकसुद्धा तुम्ही प्रॉपरमध्ये बघा। तर हा नगरचा किल्ला सुरुवातीत अहमद निजामशाह जो पहिला आहे त्यांनी बांधलेला आहे। ही निजामशाहीची राजधानी होती। बहामनी जी राजवट होती त्यांचं युद्ध सारखं विजयनगर साम्राज्याशी व्हायचं। जे हम्पीत आपण गेलो होतो तेव्हा तुम्हाला विजयनगरचं मी पूर्ण इतिहास आणि माहिती समजवली होती। विजयनगरशी बहामनी जी राजवट होती ती झुंज द्यायची। बहामनीचा अस्तव्यस्त झाल्यानंतर त्याच्यातून 5 शाह्या फुटल्या। त्या 5 शाह्यांपैकी एक होती ती निजामशाही, जी अहमदनगरचा हा जो किल्ला आहे ही त्यांची राजधानी होती। तर ती एक निजामशाही होती। त्यानंतर आदिलशाही विजापूरची आणि कुतुबशाही ही गोलकोंड्याची म्हणजेच हैदराबादची, आणि इमादशाही म्हणजे जो वराडचा प्रांत आहे त्याला इमादशाही म्हणतात, आणि एक बिदरचा प्रांत होता, ती 5वी शाही होती। आणि त्यानंतर प्रमुख 2 शाह्या उरल्या, एक विजापूरची आदिलशाही आणि दुसरी गोलकोंड्याची कुतुबशाही। का की ह्या ज्या 3 शाह्या होत्या त्यांचे जे राजे होते ते योग्य प्रकारे त्यांना सांभाळता आलं नाही, आणि त्यांचा जो काही भाग होता तो पूर्णपणे मुघल राजवटींनी कब्जा केला। इथं बऱ्याच वेळी औरंगजेबाने त्या शाह्यांवर अटॅक केले आणि ते किल्ले जिंकून घेतले। तर हा जो किल्ला आहे अहमदनगरचा, इथं चांद बीबींनी त्या मुघलांशी झुंज दिला होती आणि मुघलांना एकदा या लढाईमध्ये हाणून पाडलं होतं। आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा हा इतिहास
या किल्ल्याचा राहिलेला आहे। त्यानंतर जे स्वातंत्र्य काळाच्या वेळी जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे जे सवंगडी होते जसे की मौलाना आझाद, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल असे जितके जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी इथं त्या इंग्रजांनी त्यांना इथं या किल्ल्यात एक कैदी म्हणून ठेवलेलं होतं। त्याच वेळी जवाहरलाल नेहरूंनी इथं त्यांचं पुस्तक द डिस्कवरी ऑफ इंडिया हे लिहिलं होतं। तर सुंदरपणे ती जागासुद्धा आपण आज पाहणार आहोत। इतिहास सांगण्यासाठी हा किल्ला आतुर झाला आहे, पण त्याला बोलण्याची संधी देणारच अजून कोणी भेटत नाही। मी तयार आहे असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अहमदनगर किल्ल्याला भेट दिली त्यावेळी अभिप्रायाच्या वहीत लिहिले होते। अहमदनगर हे मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या निजामशाहीच्या सन 1490 ते 1636 या काळात राजधानीचे शहर होते। बहामनी राजवटीची शकले उडाल्यानंतर स्वातंत्र्याच्या उर्मीतून निजामशाहीची स्थापना झाली। मी तुम्हाला एक दाखवतो हा बुरुज कसा आहे बघा। तर मित्रांनो खूप अनएक्सप्लोर किल्ला आहे, पण तुम्हाला निजामशाहीचे जे पडलेले झडलेले जे स्मारक आहेत ते पाहायचे असतील तर नक्कीच या किल्ल्याला व्हिजिट करा। आता ह्या वाटेवर मी पूर्णपणे एकटा आहे आणि संपूर्ण या वाटेवर कोणीच नाही आहे आणि संपूर्ण हा किल्ला आता जंगलात रूपांतर होत आहे। आर्मीच्या अंडर हा किल्ला आहे, पण आता कुठल्याही प्रकारे या किल्ल्याची देखभाल केल्या जात नाही। पूर्ण झाडं झुडपे पसरलेली आहेत, वाटेत सुद्धा खूप गवत आलेलं आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्र टुरिझमनी या किल्ल्याकडे पाहायला पाहिजे। आपला जो काही इतिहास आहे ते हे गड किल्लेच आपला इतिहास जपतात, त्यामुळं या किल्ल्याला नगरच्या किल्ल्याला नक्कीच महाराष्ट्र टुरिझमनी जपायला पाहिजे आणि थोडंसं अजून याच्यावर ध्यान देऊन अजून सुंदरपणे हा किल्ला टुरिस्ट लोकांसाठी जर बनवला तर सुंदरपणे किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायला लोकांना नक्की आवडेल। अहमद शहाने कोटेबाग निजाम भोवती दगडमातीचा कोट 1494 मध्ये उभा केला। तटाभोवती खंदक 1499 मध्ये तयार करण्यात आला। अहमदाचा नातू हुसेन राज्य करत असताना 1558 ते 59 विजापूरचा आदिलशहा, विजयनगरचा रामराजा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाह यांनी मिळून अहमदनगरवर आक्रमण केले। तेव्हा किल्ल्याची मातीची तटबंदी शत्रूच्या तोफांच्या माऱ्यापुढे टिकाव धरणार नाही हे हुसेनच्या लक्षात आले। मग त्याने किल्ल्याचे मजबूतीकरण करायचे ठरवले। किल्ल्याची सध्या दिसणारी दगडी तटबंदी त्याने 1559 ते 1562 या दरम्यान बांधली। सध्या मित्रांनो आपण आहोत नगर किल्ल्यामध्ये आणि इथं जे स्वातंत्र्याच्या काळी इंग्रजांनी जे आपले स्वातंत्र्यवीर होते नेहरू, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि अनेक जे काही मोठे मोठे नेते होते काँग्रेस लीडर्स, त्यांना या ठिकाणी कैद केलं होतं इंग्रजांनी। तर तेच हे ठिकाण आहे आणि नेहरूंनी याच ठिकाणाहून त्यांचं जे पुस्तक होतं डिस्कवरी ऑफ इंडिया ते लिहिलं होतं। सध्या शांतता आहे, सकाळचे 9:30 झाले। हा किल्ला दूरगामी नियोजन करून बांधण्यात आला होता। या किल्ल्यासाठी निवडलेली जागा लष्करी सिद्धता, संरक्षण आणि राज्यकारभाराच्या दृष्टीने अतिशय योग्य अशी होती। जुन्नर आणि दौलताबाद म्हणजेच देवगिरी यांच्या अगदी मधोमध असलेले ठिकाण किल्ल्यासाठी आणि नंतर राजधानीसाठी निवडण्यात आले। अहमदनगरचा किल्ला मुघलांच्या हाती सन 1600 मध्ये गेला। नंतर त्याचे दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले। निजामशाहीची राजधानी नंतर परांडा, असा, धारूर, दौलताबाद अशा विविध ठिकाणी हलवली गेली।
अहमदनगरच्या किल्ल्याचे वैभव लोप पावले. या किल्ल्याचे महत्त्व लक्षात घेऊन मुघलांनी आपले दक्षिणेतले लष्करी ठाणे म्हणून त्याचा वापर सुरू केला. मुघलांचे अधिपत्य आले तरी निजामशाही संपलेली नव्हती. याच काळात मलिक अंबरने शहाजीराजांसह निजामशाहीतील सगळ्या सरदारांना एकत्र आणून मुघलाविरुद्ध झुंज देणे सुरूच ठेवले. त्याने अहमदनगरचा किल्ला मुघलांकडून 1610मध्ये पुन्हा जिंकून घेतला. पुढे काही वर्षे तो निजामशहाच्या ताब्यात होता, पण पुन्हा मुघलांकडे गेला. स्वातंत्र्य चळवळीत 1942च्या चले जाव आंदोलनात पंडित नेहरूंसह 12 राष्ट्रीय नेत्यांना येथील कोठड्यांमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. इथेच पंडितजींनी द डिस्कवरी ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हत्ती दरवाजा पश्चिमेला असलेल्या मोठ्या बुरुजातच तयार करण्यात आला आहे. इथे अरबी सैन्याचा पहारा असे. हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला वाघ आणि हत्ती यांचे शिल्प, गज व व्याल पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हा जो माझ्या मागचा दरवाजा दिसतोय तुम्हाला, हा अहमदनगर किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आहे, ज्याचं नाव आहे हत्ती दरवाजा. इथं आवाजसुद्धा इको होत आहे. तर हे जे दरवाजा दिसतोय हा किल्ल्याचा आजचा दरवाजा आहे. याची गोल अशी गोमुखी तटबंदी आहे आणि इकडच्या साईडला मेन हा प्रमुख दरवाजा आहे. आणि इथं कोपऱ्यात एक हजरत पीर बाबाची दर्गा आहे. अशा प्रकारचं हे त्यांचं सुरक्षा नियोजन आहे. ते मेन म्युझियम आणि बाकीच्या प्लेसेस मी पाहिलेले आहे. हा हत्ती दरवाजा पाहून आता आपण राणी महलाकडे जाणार आहोत. नगर किल्ल्याचा प्रमुख प्रवेशद्वार आहे. आता बारकाईने आपण जरा हे फाटक पाहूया. हे निजामशाहीचं काळातील चिन्ह आहे. इकडे एक छोटीशी दर्गासुद्धा आहे आणि काटेरी असलेलं असं भलं मोठं दरवाजा आहे हा किल्ल्याचा. निजामशाही स्टाईलचं हे आर्किटेक्चर आहे. या किल्ल्याला 1490मध्ये निजामशाहीचा पहिला राजा निजामशाह, त्याच्याच नावावर ही निजामशाही राजवट सुरू झाली. त्यांनी हा बांधलेला किल्ला आहे आणि संपूर्ण असं भलं मोठं दरवाजा आहे आणि एक अशी मोठी एक साखळी सुरक्षेसाठी त्याला लावलेली आहे. आणि किल्ल्यात सैनिकांना बसण्यासाठी ह्या देवड्या आहेत छोट्याशा. पेशवाईत हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असलेला नगरचा किल्ला युक्तीने मराठा साम्राज्यात सामील करण्यात आला. पेशव्यांनी अहमदनगरचा किल्ला दौलतराव शिंदेंना 1797मध्ये दिला. तर मित्रांनो, हे निजामशहाच्या राणीचं अष्टकोनी महल आहे. विकसित स्थितीत आता हे सध्या उरलेलं आहे. हे अष्टकोनी राणी महल आहे. खूप विचित्र हालतीत आता सध्या हे आहे. इथं कुठल्याही प्रकारचं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी डागडुजी केलेली नाही आहे. खूप जर्जर हालतीत हे सध्याचं अष्टकोनी महल आहे. हे निजामशाह राजाची पहिली राणी जी होती त्या राणीचं महल आहे. जवळपास 600 वर्षात संपूर्ण या महलाची काय स्थिती झालेली आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे जे पॅलेस तुम्हाला दिसतंय तर हे निजामशाह पहिला याचं हे पॅलेस आहे.
आतून वटवाघळांचा आवाज येतोय. आतून जाऊन तर काही मी तुम्हाला दाखवत नाही, पण दुरूनच तुम्ही पाहून घ्या. निजामशहाचं हे एक छोटंसं पॅलेस आहे. त्या काळात खूप भव्य दिव्य हे असणार. आता खूप विचित्र स्थितीत हे पॅलेस झालं आहे. इथून या पायऱ्यावरून या पॅलेसला वरती आपल्याला जाता येतं. तर नगरच्या किल्ल्याच्या ज्या 3-4 ठिकाणं आहेत, आपले जे फ्रीडम फायटर्स होते त्यांचं ते म्युझियम, हत्ती दरवाजा आणि एक आपण ज्या दिशेने आलो तो एक मेन दरवाजा, त्यानंतर एक राणीचं हे अष्टकोनी हे महल आणि निजामशहाचा हा पॅलेस. या 4-5 प्लेसेस आपण नगरच्या किल्ल्यातल्या पाहिलेलं आहे. तर या किल्ल्याची भटकंती थांबूया आणि आता आपण जाऊया आता जी सलाबत खानची तोंब आहे, कबर आहे, म्हणजे त्यालाच चांद बीबी की कबर असं सुद्धा म्हणतात. तर त्या कबरेला पाहायला आपण जाऊया. इथून 14 किलोमीटर अंतर त्या चांद बीबीच्या महलाचं आहे. तर गाडीच्या माध्यमातून आपण आता सलाबत खानची तोंब तिथं जाणार आहोत. तर चला जाऊया. नगरचा किल्लासुद्धा सुंदरपणे आपण कवर केलेला आहे. आता ती तुम्हाला कबर मी दाखवतो. शक्यतो 2 ते 3 पार्ट्स या नगर सिरीजच्या मी टाकेल, किंवा जर कमी माहिती देण्यासारखं काही असेल तर एकाच व्हिडिओमध्ये सगळे प्लेसेस नगरचे मी क्लब करून टाकून देईल.